आनंदी गोगडे आहे। माझ्या शाळेचे नाव श्रीमती प्रयागबाई पडवळ कन्या प्रशाला उपयमा। माझा विषय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही। ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही। बुद्धी असून चालत नाही तयात मानव बनावतो। ओळखलंच काय? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या। अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो एक साधा साधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे। त्या काळी पायाने उंबरावला देण्याची पद्धत नव्हती। बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लई भेदभाव होता। पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा हात द्यास एकच खूळ ज्योतिरावांच्या डोक्यात होता। एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, so educated women first, because if a woman educated one how to be educated, पण तुम्ही म्हणता वुमेनला घराच्या बाहेरच पडू देत नाही। so bad मिस्टर फुले। झालं ते आले ते माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार। झालं सुरू झाला माझा अभ्यास। काना मात्रा वेलांटी आकार उकार बेक बे बेदून चार बेत्रिक्सा हात द्यास मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले। अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा। शेळपाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल। पण धर्माचं मात्र समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकोळी सुरू होती। अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका तकला तो असू शकतो का हा धर्म? अहो धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकलं मी सहन केलं, शेण मारलं तरी मी सहन केलं, चुकलं तरी मी सहन केलं। आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता। नाचंड एका धर्तिकानं माझ्यासमोर येऊन बोलतो, ए टवळी कुठे निघाली? आधी आमच्या परीबाईंना शिकवणं बंद कर। अगं तुला तुझी आबरू फेरी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांच्या पत्नी आहोत। अशी घेतली आणि सणकण त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावला की आज आलास थोबात फुटलंय, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवी। स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी यात बळी पडत आलेली आहे। त्यानंतर आम्ही विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं। त्याच्या तुरु धावण्यानं आमचं अंगण कसं फुलून जायचं, त्याला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टर हे बनवलं। अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। काखेत लोक धडा पडू लागली होती। तेव्हा मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय। यशवंतानं हॉस्पिटल उभारलं। आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो, पण प्लेग हा संसर्गजन्य होता, त्यामुळे तो कधी ना कधी तो मलाही होणार होता। पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना, मग जर यासाठी जर मरण पत्करावं लागलं तर मरणा तुझं स्वागत आहे। सावित्रीची मी सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईंची मी सावित्री माई झाले आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या। सती प्रथा केशवपण या सर्वांवर आम्ही मात केले, कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा। म्हणून म्हणे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्ध कचले आणि एवढा अनंत एका विद्येने केले। म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा।